नमस्कार मित्रांनो. 8 लाखापेक्षा उत्पन्न जास्त असेल तर स्कॉलरशिप मिळेल का? अशा प्रकारचा एक व्हिडिओ आपण या चॅनलवर प्रसिद्ध केला होता आणि त्या संदर्भात अनेक लोकांनी शंका, कुशंका उपस्थित केल्या आणि त्याची आपण उत्तरंसुद्धा दिलीत आणि अनेकांनी 8 लाखापेक्षा जास्त उत्पन्न असताना अनेकांना स्कॉलरशिपसुद्धा मिळाली. परंतु तरीसुद्धा अनेक लोकांच्या शंका अजूनही येत आहेत. त्यामध्ये काही मंडळीला जी-आर पाहिजे आहे, जी-आर पाठवा सर, अशा प्रकारचे कॉमेंट्स त्यांनी दिलेले आहेत. काहींनी 8 लाखापेक्षा जास्त उत्पन्न असलेला गट क पालकाचे नॉन क्रिमिलियर महा-डी-बी-टीमध्ये सबमिट होत नाही, तसेच 15 लाख किंवा जास्त उत्पन्नाचे दाखले सबमिट होत नाही, अशा प्रकारचे कॉमेंट्स दिलेले आहेत. तर एक कॉमेंट छान आहे, सगळ्या थापा आहेत. तर मित्रांनो, आपण हा जो व्हिडिओ बघितला तर आपणा सर्वांना माहिती आहे की महा-डी-बी-टी पोर्टलवर आपल्याला विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप मिळत असते. तर अगोदर स्कॉलरशिप ही फक्त एस-सी आणि एस-टी यांना होती, परंतु मंडल आयोगाने जी काही शिफारस केली त्या मंडल आयोगामुळे ओबीसींना सुद्धा स्कॉलरशिप लागू झाली. परंतु त्यामध्ये उत्पन्नाची अट टाकण्यात आली. सुरुवातीला 2 लाखाची अट होती, त्यानंतर ती अट 4.5 लाखाची झाली आणि 2018 मध्ये 1 जानेवारी 2018चा जो शासन आदेश आहे, तर त्या शासन आदेशानुसार ती रक्कम ही 8 लाखापर्यंत केलेली आहे. तर अशा प्रकारच्या अटी होत्या, परंतु ह्या सर्व अटी काढून टाकून त्याऐवजी फक्त नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र बंधनकारक करण्यात आलं. तर तो जी-आर आता सध्या माझ्याकडे उपलब्ध आहे. अनेकांनी त्या जी-आर संदर्भात चौकशी केलेली आहे आणि म्हणून मी तो जी-आर तुमच्या समोर ठेवत आहे. विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी असलेली शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क प्रतिपूर्ती योजनाकरिता नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र बंधनकारक करण्याबाबत अशा प्रकारचं टायटल या जी-आरचं आहे, परिपत्रकाचं आहे. तर विमुक्त जाती म्हणजेच व्ही-जे-एन-टी, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग म्हणजेच ओबीसी व विशेष मागास प्रवर्गातील म्हणजेच एस-बी-सी. तर आता तेव्हा ई-डब्ल्यू-एस किंवा एस-सी-बी-सी ह्या कॅटेगरी नव्हत्या जेव्हा हा आदेश निघालेला आहे आणि त्याच्यामुळे उल्लेख यामध्ये विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग यांचा उल्लेख करण्यात आलेला आहे. आता हा जी-आर नेमका काय आहे? तर महाराष्ट्र शासन इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत हा आदेश काढण्यात आलेला आहे. शासन शुद्धीपत्र क्रमांक शिवृत्ती 2023 ऑब्लिक प्रकरण क्रमांक 135 ऑब्लिक शिक्षण 1, मोती महल, दुसरा मजला, 195, जे टाटा रोड, चर्चगेट, मुंबई आणि पिन कोड आहे 4020. दिनांक 20 सप्टेंबर 2024 रोजी हा जी-आर काढण्यात आलेला आहे महाराष्ट्र शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभाग मार्फत. मी याच्याकरता हे डिटेल वाचतो आहे कारण शासनाचे जी-आर इंटरनेटवर उपलब्ध आहेत आणि आपण सुद्धा इंटरनेटवर जाऊन शासनाच्या जी-आर मध्ये आपण जर हे डिपार्टमेंट टाकलं, इतर मागास बहुजन कल्याण विभाग, आणि दिनांक जर टाकली 20 सप्टेंबर 2024, तर आपल्याला सुद्धा हा जी-आर उपलब्ध होऊ शकतो. कारण अनेकांनी जी-आर पाठवा सर असं म्हटलेलं आहे. तर जी-आर पाठवण्यापेक्षा आज आपण कॅफेवर गेलात किंवा घरी सुद्धा आपण
हा GR शोधू शकतो. त्याकरताच मी तुम्हाला हे सांगत आहे की महाराष्ट्र शासनाचे इतर मागास बहुजन कल्याण विभाग जे आहे त्या इतर मागास बहुजन कल्याण विभागाने दिनांक 20 सप्टेंबर 2024 ला हे शुद्धीपत्र काढलेलं आहे. तर ते तुम्हाला इंटरनेटवरून सहज अवेलेबल होऊन जाईल. तुम्ही कॅफेमध्ये जाऊन ते काढून घेऊ शकता किंवा घरी सुद्धा तुम्ही प्रिंट आउट मारून घेऊ शकता. आता याने संदर्भ दिलेला आहे. शासन निर्णय सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग क्रमांक EBC 2016 प्रकरण क्रमांक 221 शिक्षण 1 दिनांक 31 मार्च 2016 आणि दुसरा संदर्भ दिलेला आहे शासन निर्णय इतर मागास बहुजन कल्याण विभाग क्रमांक EBC 2017 प्रकरण क्रमांक 27 शिक्षण दिनांक 1 जानेवारी 2018. तर अशा प्रकारच्या दोन आदेशांचा संदर्भ हे पत्र काढत असताना किंवा हा आदेश काढत असताना देण्यात आलेला आहे. शासन शुद्धीपत्रक. आता शुद्धीपत्रक काय आहे तर संदर्भाधीन शासन निर्णय क्रमांक 2 परिच्छेद क्रमांक 1 मध्ये खालील प्रमाणे नमूद केले आहे. म्हणजे जो संदर्भ दिलेला आहे दुसरा शासन निर्णय आहे तो इतर मागास बहुजन कल्याण विभागाचा क्रमांक EBC 2017 प्रकरण क्रमांक 27 शिक्षण दिनांक 1 जानेवारी 2018 चा जो आदेश काढण्यात आला होता त्या आदेशामध्ये परिच्छेद क्रमांक 1 मध्ये खालील प्रमाणे नमूद केले आहे. म्हणजे इथे त्या 2018च्या आदेशामध्ये काय दिलेलं आहे हे इथे नमूद केलेलं आहे. काय नमूद केलेलं आहे 2018च्या आदेशामध्ये? राज्यातील शासकीय, अशासकीय, अनुदानित व शासन मान्यता प्राप्त खासगी विनाअनुदानित व कायम विनाअनुदानित महाविद्यालय, तंत्रनिकेतने आणि शासकीय विद्यापीठात विनाअनुदानित तत्वावर सुरू असलेल्या निवडक व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेतलेल्या विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्ती योजनेअंतर्गत पालकांची वार्षिक उत्पन्न मर्यादा सन 2017-18 या शैक्षणिक वर्षापासून ₹6 लक्ष वरून ₹8 लक्ष करण्यास शासनाची मान्यता देण्यात येत आहे. म्हणजे अगोदर 6 लाख रुपये मर्यादा होती उत्पन्नाची स्कॉलरशिप मिळण्याकरता, ती 8 लक्ष करण्यात आली. कधी? दिनांक 1 जानेवारी 2018च्या शासन आदेशानुसार. आता आजचा जो आदेश मी तुमच्या समोर हा वाचत आहे हा 20 सप्टेंबर 2024 चा आहे. तर या 2024च्या आदेशामध्ये काय बदल केला? सदर शासन निर्णयातील उपरोक्त मजकुराऐवजी खालील प्रमाणे वाचावे. तर तो बदल आहे 2018च्या आदेशामध्ये जो बदल झालेला आहे तो इथे देण्यात आलेला आहे. राज्यातील शासकीय, अशासकीय, अनुदानित व शासन मान्यता प्राप्त खासगी विनाअनुदानित व कायम विनाअनुदानित महाविद्यालय, तंत्रनिकेतने आणि शासकीय विद्यापीठात विनाअनुदानित तत्वावर सुरू असलेल्या निवडक व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेतलेल्या विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी असलेले शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क प्रतिपूर्ती योजनाकरिता उत्पन्नाची अट रद्द करण्यात येत असून, बघा स्पष्टपणे म्हटलेलं आहे, उत्पन्नाची अट रद्द करण्यात येत असून, म्हणजेच उत्पन्नाची जी अट होती 8 लाख रुपये ती रद्द करण्यात आली. म्हणजेच याचा अर्थ कितीही उत्पन्न असेल तरी सुद्धा शिष्यवृत्ती मिळू शकेल विद्यार्थ्याला. मग त्याऐवजी काय केलं तर नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक करण्यास शासनाची मान्यता देण्यात येत आहे. तर ज्याच्याकडे नॉन क्रिमिलियर आहे, आता तुम्ही म्हणाल की 8 लाखाची मर्यादा आहे, 8 लाखाच्या वर नॉन क्रिमिलियर मिळत नाही, पण असं नाही. शासकीय कर्मचारी जे आहेत यांचं उत्पन्न 8 लाखापेक्षा जास्त जरी असलं तरी सुद्धा ते नोकर आहेत आणि म्हणून त्यांना नॉन क्रिमिलियर मिळते. याकरता फक्त जो गट आहे क्लास 1 ऑफिसर जे आहेत ते एक्सक्लूड केलेले आहेत. ते सोडून बाकी गट ब आणि गट क चे जे कर्मचारी आहेत या कर्मचाऱ्यांना
हा आदेश लागू आहे, त्यांना नॉन क्रिमिलियर मिळते आणि त्यांनी नॉन क्रिमिलियर करता SDO कडे अप्लाय करायचं आहे सेतू मार्फत आणि त्याकरता त्यांना त्यांचे जे बॉस आहेत, त्यांचे जे कार्यालयीन प्रमुख आहेत, त्या कार्यालयीन प्रमुखाचं एक प्रमाणपत्र घ्यायचं आहे की सदर्भ कर्मचारी आमच्या इथे सेवेत आहे आणि तो या दिनांकापासून सेवेत आहे आणि अजूनही कार्यरत आहे, अशा प्रकारचं एक प्रमाणपत्र त्यांनी घ्यायचं आहे आणि ते प्रमाणपत्र जेव्हा तो नॉन क्रिमिलियरचं अप्लिकेशन करेल तेव्हा त्यांनी द्यायचं आहे, कारण त्याचा 16 नंबर हा 8 लाखापेक्षा जास्त आहे आणि म्हणून तो शासकीय कर्मचारी आहे आणि गट ब गट क मध्ये त्याची सेवा समाविष्ट आहे. अशा प्रकारचं एक प्रमाणपत्र कार्यालयीन प्रमुखाचं जर जोडलं तर त्याला नॉन क्रिमिलियर मिळू शकते आणि नॉन क्रिमिलियर ज्याच्याकडे आहे त्याच्या पाल्याला शिष्यवृत्ती ही मिळणार. हे 20 सप्टेंबर 2024चा हा जो शासन निर्णय आहे हा सांगतो आहे. पुढे काय म्हटलेलं आहे, सदर शासन शुद्धीपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.government.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संगणक संकेतांक 2023-155-437-483-4 असा आहे. हा आदेश डिजिटल स्वाक्षरी साक्षांकित करून काढण्यात येत आहे महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने आणि खाली दिलेला आहे डॉक्टर प्रकाश धावले, कक्ष अधिकारी महाराष्ट्र शासन. प्रकाश श्रीधर धावले यांच्या डिजिटल स्वाक्षरीने हा आदेश निघालेला आहे. तर हा संकेतांक क्रमांक मी तुम्हाला वेबसाईटवर माझ्या या व्हिडिओमध्ये देत आहे, वेबसाईट सुद्धा देत आहे www.maharashtra.gov.in आणि संकेतांक क्रमांक देत आहे. तुम्ही संकेतांक क्रमांक टाकल्याबरोबर तुम्हाला हा आदेश प्राप्त होईल आणि मग या आदेशाचा तुम्ही अभ्यास करा आणि नॉन क्रिमिलियर मिळवा. जर तुम्ही सरकारी कर्मचारी असाल, गट ब आणि गट क मध्ये कार्यरत असाल तर आपल्या कार्यालयीन प्रमुखाचं तशा प्रकारचं एक प्रमाणपत्र घेऊन ते जर तुम्ही फॉर्म नंबर 16 आणि उत्पन्नाचा दाखला जो बनवतो आपण नॉन क्रिमिलियर करता 3 वर्षाचा, तर तहसीलदाराचा तो दाखला जोडायचा आहे आणि इतर कागदपत्र जी आहेत ते पूर्ण करायची आहेत. तर ती पूर्ण केल्यानंतर तुम्हाला सर्वांना नॉन क्रिमिलियर मिळेल आणि नॉन क्रिमिलियर मिळाल्यानंतर आपण महाडीबीटी पोर्टल जे आहे तर महाडीबीटी पोर्टलवर फॉर्म भरायचा आहे. विद्यार्थ्याचा ज्या वर्गामध्ये शिकत असेल त्या विद्यार्थ्याचा फॉर्म भरायचा आहे आणि काहींनी असं म्हटलं आहे की 8 लाखापेक्षा जास्त उत्पन्न असलेला गट क पालकाचे नॉन क्रिमिलियर महाडीबीटी मध्ये सबमिट होत नाही, तसेच 15 लाख किंवा जास्त उत्पन्नाचे दाखले सबमिट होत नाही. हे सारासार चुकीचं आहे. याच्यामध्ये तुम्ही अर्ज भरताना एकतर ज्या कॅफेवर गेले असाल तर त्याला ती पूर्ण माहिती नसेल, असं झालेलं असेल, कारण अनेक अर्ज दाखल झाले. आपण जो व्हिडिओ मागचा टाकला त्यानुसार अनेक लोकांनी महाडीबीटी पोर्टलवरून अर्ज भरलेले आहेत आणि उत्पन्नाचं प्रमाणपत्र जे आहे तर ते महाडीबीटी पोर्टल वाचत नाही. फॉर्म सबमिट होऊन जातो, समाज कल्याण अधिकारी ते उत्पन्नाचं प्रमाणपत्र बघणार आहेत आणि ते व्हॅलिड आहे या GR नुसार, जो GR मी आता तुम्हाला वाचून दाखवलेला आहे. आणि म्हणून जे विद्यार्थी आहेत ते त्यांना स्कॉलरशिप अदा होणारच आहे, मिळणारच आहे आणि म्हणून कोणीही स्कॉलरशिप पासून वंचित राहू नये अशी माझी इच्छा असल्यामुळेच मी परत तुमच्या ज्या शंका होत्या त्या शंका निरसन करण्याच्या दृष्टिकोनातून हा व्हिडिओ बनवलेला आहे. तर जास्तीत जास्त लोकांनी सरकारच्या या स्कॉलरशिपचा फायदा घ्यावा अशी कळकळीची विनंती मी आपणा सर्वांना करतो आणि थांबतो. धन्यवाद.